हिवरखेड डुबतोय कचऱ्यात, सिद्धार्थ नगरातील दुर्गंधीचं थैमान, प्रशासन झोपलेलं का? अकोला जिल्ह्यातील येणारा हिवरखेड शहरातील सिद्धार्थ नगर देवळी वेस वार्ड क्रमांक 3 येथील रहिवाशांचा संताप आता उफाळून आलाय। वाढती घाण, तुंबलेले नाले आणि साचलेले घाण पाणी हे सर्व पाहता हिवरखेडमध्ये स्वच्छ भारत अभियान केवळ नावापुरतं उरलं आहे असं चित्र स्पष्ट होतंय। गेल्या 1.5 वर्षापूर्वी दलित वस्तीतील लेंडी नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या बांधकाम करण्यात आलं, मात्र योग्य देखरेखी अभावी आज हे नाले पूर्णपणे तुंबले आहेत। गुरेढोरे आणि चाऱ्यांचं धान्य थेट नाल्यात टाकले जात असल्यानं पाण्याचा निचरा होत नाही आणि नाल्याचं सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे। संपूर्ण परिसरात कचऱ्याचं साम्राज्य, दुर्गंधीचा श्वास घ्यायलाही त्रास। रस्त्यावर साचलेले घाण पाणी, किडामुंगी आणि दुर्गंधी यामुळे आज सिद्धार्थ नगरमधील नागरिक गंभीर आरोग्य संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत। मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या घाणीतून वाट काढत आहेत। स्थानिक प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे। नागरिक म्हणतात, स्वच्छ भारत अभियानात लाखो रुपये खर्च झाले, पण आमच्या वस्तीत पाऊलही टाकू शकणार नाही अशी अवस्था आहे। मग या अभियानाचा उपयोग काय? हिवरखेड सारख्या गावात जर दलित वस्तीत अशा अवस्था असतील तर हा सामाजिक प्रश्न सुद्धा आहे। तातडीनं कारवाई न झाल्यास नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत। कॅमेरामन स्वप्नील गवार गुरु, प्रतिनिधी मुदस्सीर खान, अकोला, तेल्हारा।